Hello dear students, today we are going to see very important part from this chapter, that is hydrocarbons, basic organic compounds. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अनसॅच्युरेटेड अँड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय. हे दोन्हीही जे पार्ट्स आहेत आज जे आपण बघणार आहोत ते तुमच्या 10thच्या नॉलेजचा बेस आहे. सो ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला जितकं जास्तीत जास्त समजून घेता येतील कन्सेप्ट्स तितका तुम्हाला तुमच्या 10thमध्ये त्याचा यूज होणार आहे. 9thमध्ये तर होणार आहेच आहे, बट शिवाय 10thसाठी देखील ॲज इट इज हा पार्ट तुम्हाला कॉपी पेस्ट म्हणतो तसा असणार आहे. सो व्यवस्थित समजून घ्या. हायड्रोकार्बन्स कुणाला म्हणायचं. आता आपण कार्बन कंपाऊंड्स जे बघतोय हे कार्बन कंपाऊंड्समध्ये कार्बनसोबत अदर एलिमेंट जो असतो तो असतो हायड्रोजन. ह्या कार्बनच्या सोबत जोडीला जो असतो तो हायड्रोजन आणि ह्याच्यासोबत हायड्रोजन असल्यामुळं या कार्बन कंपाऊंड्सनाच आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं. आता हे हायड्रोकार्बन्स जे आहेत त्यांनाच आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स देखील म्हणतो. म्हणजे कार्बन कंपाऊंडची नावं काय काय झाली बघा. एक कार्बन कंपाऊंड हे तर आहेच. हायड्रोकार्बन का तर त्याच्यामध्ये कार्बनसोबत हायड्रोजन असतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स का कारण ज्या सबस्टन्सेसचा मेन कॉन्स्टिट्युएंट हा कार्बन असतो त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. शिवाय ते प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मिळालेले असतात. सो कार्बन कंपाऊंडची ही 3 नावं झाली. आता हे जे कार्बन आहे ते कार्बन जेव्हा कंपाऊंड्स फॉर्म करत असतं. कंपाऊंड कधी फॉर्म होतं रे की जेव्हा 2 वेगळे ॲटम्स एकमेकांशी केमिकली कंबाईन होतात. ही केमिकल कॉम्बिनेशन होण्याची जी प्रोसेस आहे ती 2 पद्धतीनं होते. आयदर बाय डोनेटिंग अँड ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स आणि दुसरा प्रकार आहे तो आयदर शेअरिंग. ह्या 2 पद्धतीने केमिकल कंपाऊंड्स जे आहेत ते फॉर्म होतात. जे कंपाऊंड्स डोनेशन आणि ॲक्सेप्शन ऑफ इलेक्ट्रॉन्समधून बनतात त्यांना आपण आयोनिक कंपाऊंड्स म्हणतो. ह्या आयोनिक कंपाऊंड्सबद्दल आपण NaCl हा जो आयोनिक कंपाऊंड आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण शिकलोच आहोत. आता इथे हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंड्सना म्हणतात कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आता ह्या कोव्हॅलंट कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं याच्याबद्दलची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती परत तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकलाय. म्हणून बघा मी नेहमी सांगत असे तुम्हाला की 8th, 9th, 10th हे तिन्ही स्टँडर्ड्स एकमेकांच्यावरती इंटरडिपेंडंट आहेत. आणि जे तुम्ही 8th, 9th, 10thमध्ये शिकणार तो तुमचा 11th, 12thच्या नॉलेजचा फाउंडेशन असणार आहे. ओके. सो ह्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. थोडंसं रिकॉल करूयात ते आणि मग हा पार्ट कंटिन्यू करूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं कोव्हॅलंट कंपाऊंड्स म्हणजे कार्बन कंपाऊंड्स असतात. हे कार्बन कंपाऊंड्स फॉर्म कसे होतात तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता शेअरिंग इलेक्ट्रॉन्स होतात म्हणजे काय होतात. जसं समजा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. जेव्हा केव्हा तुम्ही आणि तुमचे फ्रेंड, मी तुम्हाला सांगितलं ह्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच, तुम्ही आणि तुमचे फ्रेंड जेव्हा अशा पद्धतीनं हातात हात धरून जात असता तर तुमचा हात आणि तुमच्या फ्रेंडचा हात मिळून जो बॉन्ड फॉर्म होतो. आता तो एक बॉन्ड झाला. हा बॉन्ड फॉर्म होताना तो बॉन्ड स्पेसिफिक तुमच्या किंवा तुमच्या फ्रेंडच्या मालकीचा नसतो, तो दोघांचा मिळून फॉर्म झालेला असतो. सो तसंच काहीसं ह्या कोव्हॅलंट कंपाऊंडच्या बाबतीत असतं. इलेक्ट्रॉन्स इथं कार्बन जो दुसऱ्या ॲटम्सशी शेअर करतो ते इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट कंप्लीट करताना जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा ते फक्त कार्बनचे असं न असता किंवा फक्त दुसऱ्या ॲटमचे न असता दोघांचे मिळून ऑक्टेट स्टेट किंवा जर हायड्रोजन असेल तर त्या केसमध्ये ड्युप्लेट स्टेट कंप्लीट होते. असं आपण ते काउंट करताना बघायचं. एक्झाम्पल देऊन सांगते तुम्हाला. एक्झाम्पल दिलं की पटकन लक्षात येईल. सपोज ह्या कार्बन आणि हायड्रोजन ह्यांच्यापासून बनलेलं जे बेसिक कंपाऊंड आहे ज्याला आपण मिथेन म्हणतो. हे मिथेन हे एकदम सिंपल आणि बेसिक हायड्रोकार्बन आहे. ह्याच्यापासून सगळ्या हायड्रोकार्बन्सचे जे फॉर्मेशन आहे ती पुढे होत जाते. सगळ्यात सुरुवातीचं एकदम सिंपल प्रकारचं जे हायड्रोकार्बन आहे ते आहे मिथेन. 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी हे देखील विचारलं जातं. आता ह्या मिथेनमध्ये 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन ॲटम्स असतात. आता हा कार्बन जेव्हा 4 हायड्रोजनशी अटॅच होतो दॅट टाईम व्हॉट इट डज, इट शेअर्स इट्स 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता परत चॅप्टरच्या सुरुवातीचा आठवा. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे असं आपण म्हणतो कारण त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग हे 4 इलेक्ट्रॉन्स असताना अजून 4 इलेक्ट्रॉन्स त्याला मिळाले की हा स्टेबल होणार. मग दिलेल्या किंवा म्हणजे स्टॅबिलिटी ऑब्टेन करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण व्हॅलन्सी म्हणतो.
ही कन्सेप्ट एक मुलांना का लक्षात राहत नाही आय डोंट नो. दरवर्षी मी शिकवते आणि दरवर्षी त्याच्या पुढच्या वर्षी विचारलं व्हॉट इज व्हॅलन्सी की पोरं अशी बघायला लागतात. सो तसं तुम्ही करू नका प्लीज. लक्षात ठेवा ही पुढं सगळीकडे तुम्हाला विचारली जाणार आहे कन्सेप्ट व्हॉट इज व्हॅलन्सी. सो स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी शेअर केलेल्या किंवा डोनेट किंवा ॲक्सेप्ट केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या त्याला म्हणायचं व्हॅलन्सी. या केसमध्ये कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर करणार आहे म्हणून ह्याची व्हॅलन्सी 4 आहे. आता ह्याचे जेव्हा मिथेन कंपाऊंड फॉर्मेशन आपल्याला दाखवायचे आहे तर मी हे कार्बनच्या आउटर शेलमधले 4 इलेक्ट्रॉन्स ह्या पद्धतीनं डॉटच्या फॉर्ममध्ये दाखवले. हे आहेत हे डॉट 4 म्हणजे कार्बनच्या आउटर शेलमधले 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे 4 इलेक्ट्रॉन्स 4 हायड्रोजनच्या ॲटमसोबत कार्बन शेअर करतो लाईक दिस. इथं बरेचदा 2 इलेक्ट्रॉन्स जेव्हा वेगवेगळे इंडिकेट करायचे असतात तेव्हा आपण एकाचे इलेक्ट्रॉन डॉट आणि एकाचे इलेक्ट्रॉन क्रॉस असं पण दाखवू शकतो. ह्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असं म्हणतात. हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे. आता हे तुम्हाला विचारलं जातं एक्झाममध्ये किंवा हे असं दाखवतील आणि ह्या स्ट्रक्चरचं नाव काय आहे असं विचारतील. सो दिस इज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. याच्यामध्ये एक डॉट असतो एक क्रॉस असतो असं पण दाखवू शकतात किंवा दोन्ही पण इलेक्ट्रॉन डॉटनी तुम्ही दाखवू शकता जसं तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं. दोन्ही पण पद्धती आहेत ह्या पद्धतीचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायच्या. आता ह्याचा अर्थ काय झाला थोडक्यात असं लक्षात ठेवा एक हात कार्बनचा एक हात हायड्रोजनचा मिळून हा एक बॉन्ड तयार झाला. दुसरा हात कार्बनचा हायड्रोजनचा असे 4 कार्बनचे हात प्रत्येक हाताला एक एक हायड्रोजन ॲटम जोडला गेला आणि त्याच्यापासून 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार झाले. हे जे आहेत एक बॉन्ड झाला. एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले. एक इलेक्ट्रॉन कार्बनचा दुसरा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा. लक्षात ठेवा हा जो बॉन्ड आहे हा जो बॉन्ड तयार झाला याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार झाला बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथे आपण 3 टाईपचे कोव्हॅलंट बॉन्ड बघणार आहोत. पहिला म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर डबल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे असा 2 हात कार्बनचे 2 हात दुसऱ्या ॲटमचे म्हणजे एकूण 4 इलेक्ट्रॉन्स. सो डबल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ 4 इलेक्ट्रॉन्स. आणि तिसरा एक आहे तो ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड विच इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ टोटल 6 इलेक्ट्रॉन्स. लक्षात आलं. इथं हा झालाय सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. 4 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड झालेत. हा एक सिंगल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड. जेव्हा डबल बॉन्ड असतो तेव्हा इथे असा रिप्रेझेंट करतात आणि ट्रिपल बॉन्ड जो असतो तो ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचा. ओके. सो हे कोव्हॅलंट कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात हे कळालं तुम्हाला. ह्या बॉन्ड्सबद्दल तुम्हाला पुढे सांगतेच. आता एक लक्षात घ्या तुम्हाला पुढं विचारलं जातं ते म्हणजे ह्या कोव्हॅलंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज काय आहेत. हां आता कोव्हॅलंट कंपाऊंड आणि आयोनिक कंपाऊंड ह्यांच्या प्रॉपर्टीज सायमल्टेनियसली तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. खूप वेळेस ह्याच्यावरती मी आधी पण त्यावेळेस बोललेली आहे. इथे कोव्हॅलंट कंपाऊंड हे आयोनिक कंपाऊंडच्या अपोजिट प्रॉपर्टीज असणारे कंपाऊंड्स आहेत. आयोनिक कंपाऊंड्समध्ये स्ट्रॉंग बॉन्ड असतात. कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये वीक बॉन्ड्स असतात. यांच्यामधले बॉन्ड्स वीक असल्यामुळं यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स जे आहेत ते लो असतात. एक सेकंड ना. या कोव्हॅलंट कंपाऊंड्सचे जे बॉन्ड्स आहेत ते वीक असल्यामुळं मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स कसे झाले लो झाले. सो कोव्हॅलंट कंपाऊंडची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे लो मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स. का बिकॉज बॉन्ड्स हे शेअरिंगमधून फॉर्म झालेत आणि ते इझिली ब्रेक होतात म्हणून. तसंच हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आहेत ते इनसोल्युबल असतात वॉटरमध्ये. आयोनिक कंपाऊंड म्हणजे मीठ असतं.
मिठाच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सगळ्या कोव्हॅलंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आहेत हे लक्षात ठेवा. हां, ह्याच्या आधीच्या चॅप्टर्समध्ये आपण आयोनिक कंपाऊंडच्या ज्या ज्या प्रॉपर्टीज सांगितल्यात त्याच्या सगळ्या अपोजिट, मिठाच्या सगळ्या अपोजिट प्रॉपर्टीज ह्या कोव्हॅलंट कंपाऊंडच्या. मीठ पाण्यात विरघळतं, इथे कोव्हॅलंट कंपाऊंड्स वॉटरमध्ये इनसोल्युबल असतात. मग हे कशात सोल्युबल असतात तर दीज आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. ऑर्गॅनिक सॉल्वंट्स कुणाला म्हणायचं तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन यासारखे जे सॉल्वंट्स असतात त्यांना म्हणायचं ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. आणि त्यांच्यामध्ये हे कोव्हॅलंट कंपाऊंड्स हे सोल्युबल असतात. लो मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स आणि वॉटरमध्ये इनसोल्युबल. बॉन्ड्स इझिली ब्रेक होतात. हे काही स्पेसिफिक ह्या कोव्हॅलंट कंपाऊंड्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगता येतील. 2 किंवा 3 मार्कांसाठी देखील तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या जातात एक्झाममध्ये. सो हे लक्षात ठेवायचं. आता वळूयात सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सवरती. सॅच्युरेटेड कुणाला म्हणायचं अँड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं. HC म्हणजे मी हायड्रोकार्बन्स म्हटलं. आता सॅच्युरेटेड, आता हे जे हायड्रोकार्बन्स तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला डबल, ट्रिपल, सिंगल 3 प्रकारचे बॉन्ड्स फॉर्म होतात. तर ह्या नंबर ऑफ बॉन्ड्स एखाद्या हायड्रोकार्बनमध्ये किती आहेत याच्या बेसिसवरती त्यांचे हे 2 प्रकार पडतात. मग आता आपण ते एक छोटासा चार्ट फॉर्म करूयात. बघा, हे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्याचे हे 2 प्रकार. पहिला प्रकार सॅच्युरेटेड, दुसरा प्रकार अनसॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कुणाला म्हणायचं तर ज्या हायड्रोकार्बनमध्ये 2 कार्बन ॲटम्समध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यांना म्हणायचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. मगाशी दाखवला जसा, दॅट इज सॅच्युरेटेड. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये परत 2 प्रकार येतात. जर हायड्रोकार्बन्समध्ये डबल बॉन्ड असेल तर, किंवा 2 हायड्रोकार्बन्समध्ये 2 कार्बन ॲटम्समध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर. म्हणजेच सॅच्युरेटेड कुणाला म्हणायचं ज्यांच्यामध्ये 2 कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेडमध्ये आयदर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर दोघांनाही अनसॅच्युरेटेड म्हणायचं. तुम्हाला ह्याच्यावरती एक्झाम्पल्स दिलेत, पण तिथं ते एक्झाम्पल्स तयार कसे झाले, त्यांची नावं कशी तयार झाली तर त्याचं एकदम शॉर्टमध्ये सांगते. डिटेल तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकणार आहातच. आता ह्या काही सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची नावं तुम्हाला दिलीत. ती नावं, त्यांचे फॉर्म्युली तुम्हाला विचारले जातात एक्झाममध्ये 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये, की ऑड वन आउट असेल किंवा राईट एनी 4 एक्झाम्पल्स ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स किंवा राईट एनी 4 एक्झाम्पल्स ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग आता ही नावं पाठ न करता कशी लक्षात ठेवणार तर बघा, हे जे सॅच्युरेटेड किंवा कुठलेही कार्बन आहेत त्याच्यामध्ये आपण एक पहिले 5 नावं कशी तयार करायची ते मी शिकवते. जेव्हा नंबर ऑफ कार्बन, आता आपली जसं नाव असतं, आपल्या नावाचे 3 पार्ट्स असतात, एक आपलं नाव, एक मिडल नेम आणि एक सरनेम. तसं ह्या हायड्रोकार्बनची जी आपण नावं आत्ता तयार करणार आहोत त्या नावाचे 2 पार्ट्स आहेत. एक नावाचा सुरुवातीचा भाग आणि नावाचा शेवटचा भाग. हायड्रोकार्बनच्या नावातला जो सुरुवातीचा भाग आहे तो डिपेंड करतो त्याच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून. त्या नावाचे 2 पार्ट्स, एक सुरुवातीचा पार्ट जो आहे इट इज बेस्ड ऑन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, आणि नावाचा जो एंड पार्ट आहे तो डिपेंड करतो ऑन नंबर ऑफ बॉन्ड्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन 2 कार्बन ॲटम्स. सुरुवात नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत त्याच्यावरून, नावाचे शेवट नंबर ऑफ बॉन्ड्स किती आहेत त्याच्यावरून. मग कसं तर बघा, आता ह्याच्यात जर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 1, 2, 3, 4 किंवा 5 असतील, एवढेच घेते, बाकी डिटेल तुम्ही पुढच्या वर्षी शिकणार आहातच. फक्त ही नावं पाठ न करता एकदा तुम्हाला समजलं ना कन्सेप्ट की मग पाठांतराचा प्रश्न येत नाही, आणि म्हणून थोडंसं डिटेल सांगते आहे. फार नाही डिटेल, तुम्हाला ह्या लेवलला जेवढं समजेल त्याच पद्धतीचं सांगणार आहे. सो बघा, नावाची सुरुवात नंबर ऑफ कार्बन ॲटम्सवरून कशी ठरवायची. समजा तुमच्या कंपाऊंडमध्ये 1 कार्बन ॲटम असेल तर 1 कार्बन असताना त्या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात होते मिथ या वर्डने.
मिथ नावाच्या सुरुवातीला आलं की समजायचं त्याच्यात एक कार्बन आहे. त्यानंतर 2 कार्बन असेल तर इथ, 3 असतील तर प्रोप, 4 असतील तर ब्यूट आणि 5 असतील तर पेंट. अशा पद्धतीनं नावाची सुरुवात करायची की जी कार्बनच्या ॲटमच्या संख्येवरती बेस्ड आहे. नावाचा शेवट नंबर ऑफ बॉन्ड्सवरून करायचा. मग जर 2 कार्बन ॲटम्समध्ये सिंगल बॉन्ड असेल तर नावाचा शेवट ANE न करायचा. 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर नावाचा शेवट ENE न करायचा. आणि 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर नावाचा शेवट YNE न करायचा. हे जे आहे हे सगळं तुम्हाला अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू खूप खूप महत्त्वाचं आहे. ह्याच पद्धतीनं समजून घ्या, लक्षात ठेवा आणि तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, नावं तयार करा. 1-2 नावं तुम्हाला फॉर एक्झाम्पल करून दाखवते. 2 कार्बन आहेत, जेव्हा त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल, 2 कार्बन आणि सिंगल बॉन्ड एक कार्बन आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा त्या कंपाऊंडचं नाव होईल मिथएन, म्हणजेच मिथेन. कळालं? एक कार्बन आहे म्हणून मिथ, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, म्हणून त्या कंपाऊंडचं नाव झालं मिथेन. आता एक लक्षात घ्या, 2 कार्बन असताना त्याच्यामध्ये किंवा एक कार्बन असताना त्या कंपाऊंडमध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असू शकत नाही, कारण कार्बनकडे टोटल 4 हात आहेत. आणि हायड्रोकार्बनमध्ये बघा, हायड्रोकार्बन्स तयार कसे होतात तर जेवढे कार्बन आहेत ते जोडायचे आणि त्याच्या उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचा असतो. मगाशी जसं तुम्हाला मी मिथेनची रचना दाखवली तशा पद्धतीने. मग आता कार्बनकडं भलेही 4 हात आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, पण हायड्रोजनकडं एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर, हायड्रोजनकडं एकच इलेक्ट्रॉन आहे. सो त्याच्याकडं 2 इलेक्ट्रॉन नाहीतच द्यायला. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डबल बॉन्ड जर फॉर्म व्हायचा असेल तर 4 इलेक्ट्रॉन्स शेअर झाले पाहिजेत. हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? एकच. आणि म्हणून फक्त एक कार्बन असताना डबल किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होत नाही. तिथे मिनिमम 2 कार्बन तरी असले पाहिजेत. म्हणजेच नावाच्या शेवटी ANE असताना इथे एक कार्बनच आहे. ENE आणि मिथ इन असं कंपाऊंड होणार नाही किंवा मिथ वाईन असं कंपाऊंड होणार नाही, कारण हायड्रोजनकडं एकच इलेक्ट्रॉन आहे आणि डबल किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होताना आपण बघितले 4 किंवा 6 इलेक्ट्रॉन्स लागतात की जे हायड्रोजनकडं नाहीत. आणि म्हणून कार्बन आणि हायड्रोजन ह्यांच्यामध्ये फक्त एकच बॉन्ड, सिंगल बॉन्ड हा फॉर्म होणार. आलं लक्षात? आता इथ आहे, समजा इथ आहे म्हणजे 2 कार्बन आहेत आणि त्या दोघांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल तर ते कंपाऊंड झालं इथएन म्हणजे इथेन. 2 कार्बन आहेत तर इथ घेतलं आणि त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असेल तर कंपाऊंड झालं इथइन. 2 कार्बन आहेत त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर कंपाऊंडचं नाव झालं YNE म्हणजेच इथाईन. सो ह्या टेक्निकचा वापर करून तुम्ही कुठल्याही प्रकारचं पाठांतर न करता ह्या हायड्रोकार्बनची नावं तयार करू शकता. आता तुम्हाला ह्याचे फक्त नावच नाही तर फॉर्म्युलीसुद्धा तयार करायची आहेत. ते कसं करायचं बघूयात. परत याचाच यूज करू आपण. एक कार्बन आहे, एक कार्बन त्याला आपण 4 हायड्रोजन जोडले मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि ह्याचा फॉर्म्युला झाला CH4. आता 2 कार्बन आहेत, सिंगल बॉन्ड असताना 2 कार्बन त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आणि उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचं आहे. पण 2 कार्बन आणि त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. मी सिंगल, डबल, ट्रिपल तिन्ही दाखवते तुम्हाला. 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड, 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असताना कशी कंपाऊंड तयार होणार आणि त्यांचे फॉर्म्युली कसे लिहिणार बघा. आता 2 कार्बन आहेत त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. ह्याचा फॉर्म्युला तुम्ही 2 पद्धतीनं लिहू शकता. एक म्हणजे C2 आणि H किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजेच ह्याचा फॉर्म्युला झाला C2H6 किंवा हाच फॉर्म्युला तुम्ही CH3 सिंगल बॉन्ड CH3 असं पण लिहू शकता. CH3 सिंगल बॉन्ड CH3. बरोबर, ही 2 पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्ही मांडू शकता. आता बघूयात 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे
एक लक्षात ठेवायचं, अचूक स्ट्रक्चर तयार करताना कार्बनचे 4 हात आहेत हे डोक्यात जेव्हा राहील तुमच्या, त्या कार्बनच्या 4 हातांपैकी इथे 2 हात एकमेकांशी जोडलेत म्हणजे 2 हात अजून रिकामे आहेत आणि मग त्याला मी 2 हायड्रोजन जोडले आणि प्रत्येक कंपाऊंड तयार झाल्यानंतर 4 हात प्रत्येक कार्बनचे भरले गेलेत का बघायचं. बघा पहिला कार्बन 1 2 3 4, दुसऱ्या कार्बनचे पण मोजताना 1 2 3 4, 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली. कुठलंही कंपाऊंड तयार करताना अशा पद्धतीनं करायचं. जेवढे नंबर ऑफ बॉन्ड सांगितले तेवढे त्या 2 कार्बनमध्ये देऊन घ्यायचे आणि उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचं आहे आणि जे स्ट्रक्चर तयार होईल त्याचा फॉर्म्युला तयार करायचा. तर ह्याचा पण फॉर्म्युला आपण 2 पद्धतीनं लिहू शकतो. C2H4 हा एक पद्धत झाली किंवा CH2 डबल बॉन्ड CH2 ही दुसरी पद्धत झाली. तसंच 2 कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. कार्बनची व्हॅलन्सी 4, 4 हातांपैकी 3 हात भरलेत, एकच हात रिकामा राहिला, त्याला मी हायड्रोजन जोडला. आता हा हायड्रोजन तुम्ही कुठं पण जोडू शकता. मग ह्याचा फॉर्म्युला काय झाला, C2H2 किंवा CH ट्रिपल बॉन्ड CH. आलं लक्षात. आणि मग ह्यांची नावं काय तयार झाली, हा इथेन, हा इथीन, हा इथाईन. मग अशा पद्धतीनं आता ट्रिपल बॉन्ड असताना मात्र बघा 3 कार्बन असताना जेव्हा आपण बॉन्ड दाखवतो तेव्हा कुठल्या तरी एकाच जोडीत डबल किंवा ट्रिपल बॉन्ड दाखवायचा, दोन्हीकडे नाही. लक्षात आलं. 3 ॲटम 4 ॲटम जेव्हा आपण दाखवतो आणि त्यांच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड दाखवतो तेव्हा कुठल्या तरी एकाच जोडीत तो दाखवायचा, सगळीकडे नाही दाखवायचा आहे. आणि मग अर्थात उरलेल्या हातांना हायड्रोजन. हा पहिला कार्बन आहे, 2 हात भरलेत, 2 हात रिकामे, त्याला हायड्रोजन. मधल्या कार्बनचे 3 हात भरलेत, 1 हात रिकामा, त्याला हायड्रोजन. आणि शेवटच्या कार्बनचे 3 हात रिकामे आहेत, त्याला हायड्रोजन. सो असा हायड्रोजन जोडत जायचे आणि तुमचं कंपाऊंड जे आहे त्याचं स्ट्रक्चर तयार करून त्याचे फॉर्म्युले लिहायचे. सो आजचा तुमचा टास्क काय आहे बघा, ह्या पद्धतीनं सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड असणारे कमीत कमी 5 नंबर ऑफ कार्बन ॲटम्स घेऊन अशा पद्धतीनं त्यांचे स्ट्रक्चर तयार करायचे, त्यांचे फॉर्म्युले तयार करायचे आणि त्यांच्याखाली त्यांची नावं पण लिहायची. एक्झामसाठी ह्यातला काही ना काहीतरी पाठ हा हमखास येणार. ओके, आलं लक्षात. हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची कन्सेप्ट. ओके, इथंच थांबूया त्याच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा पार्ट.